हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, पहिल्यांदाच आला असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप फायदा होणार आहे, कारण BCom थर्ड इयर म्हणजे जे विद्यार्थी BComमध्ये शिकत आहेत आणि जे तुमच्या एक्झाम आलेले आहेत तर त्याच एक्झामच्या रिलेटेड अगदी तसेच प्रॉब्लेम मी या चॅनेलवरती सोडवून घेत असते आणि अगदी तेच प्रॉब्लेम कधी तर तेच प्रॉब्लेम विचारण्यात येतात। तर त्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहील, तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर पहा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी याचे प्रॉब्लेम आपले घ्यायचे राहिलेले आहेत। डिपार्टमेंट अकाउंटचे आपण घेतलेले आहेत, पॅकेजेस अकाउंटिंग यावरती सुद्धा घेतलेले आहेत, इन्सॉल्वन्सी अकाउंटिंग यावरती घेतलेले आहेत। आता आपण फक्त अकाउंट ऑफ प्रोफेशन आणि अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी याचे घेतलेले नाहीत। अकाउंट ऑफ प्रोफेशन यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम झालेला आहे। आज आपण सेकंड प्रॉब्लेम घेणार आहोत। तर पहा, याआधी घेतलेला प्रॉब्लेम जो आहे तर तुम्ही प्रत्यक्षात लिहून सोडवून दाखवलेला आहे। तर आज मी एक प्रॉब्लेम घेणार आहे, एक्सप्लेन करणार आहे कोणते आयटम कुठे येतील आणि त्याचा आन्सरसुद्धा तुम्हाला सांगणार आहे। जर तरीसुद्धा काही समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी डबल एकदा सोडवून घेईन। तर पहा, आजचा आपला चॅप्टर आहे अकाउंट ऑफ प्रोफेशन। तर या चॅप्टरमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम सोडवून घेतलेला होता, जो की हा प्रॉब्लेम 15 गुणासाठी तर फिक्स येतो, परंतु जर 20 मार्काला सुद्धा आला तर येऊ शकतो। कारण गेल्या वेळेसचा जो प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आहे तर त्यामध्ये असाच क्वेश्चन म्हणजे या चॅप्टरवरचा क्वेश्चन 20 मार्काला आलेला होता। त्यामुळे काही सांगता येत नाही, परंतु 15 तरी मार्क्स कुठे गेलेले नाहीत, 15 हे फिक्सच आहेत। जरी पहिला प्रश्न हा आला नसेल तर दुसरा, तिसरा किंवा चौथा या तिन्हीमध्ये कुठला तरी एक ना एक येणारच आहे, ठीक आहे। तर त्यामुळे व्हिडिओला मिस करू नका, व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या, आन्सर कशा पद्धतीने लिहायचं, फॉर्मॅट कशा पद्धतीने लिहायचा तर ते सर्व मी व्यवस्थित सांगितलेलं आहे। तर बघा, आजचा प्रॉब्लेम आहे इथे मी शेअर केलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। हे पहा, मी वाचूनच दाखवणार आहे सर्व प्रॉब्लेम, त्यावेळेस तुम्हाला समजून येईल। तर पहा, द फॉलोइंग बॅलन्स appeared in the books of a firm a solicitors as on 31 December 1990। तर पहा, सॅलरीज दिलेली आहे। तर सॅलरी तुम्हाला माहिती आहे, पहिलं 11वी 12वीपर्यंत आपण शिकत आलेलो आहोत। सॅलरी कुठे जाणार तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला। त्यानंतर ऑफिस रेंट आहे, हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल। तर मी जे सांगते ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तसे इफेक्ट याचे करायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जातील। त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेसवरती काही ॲडजस्टमेंट दिलेली आहे का नाही तर ते आपण पाहणारच आहोत नंतर। त्यानंतर फर्निचर आहे, फर्निचर हे असेट साईडला लिहिलं जाईल। त्यानंतर लायब्ररी आहे, लायब्ररी असेल, लॉ बुक्स असेल, ही असेट झाली तर असेट साईडला येणार आहे। कॉस्ट, तर कॉस्टसुद्धा ही काय आहे आपली असेट, तर हे काय आहे कॉस्ट। तर कॉस्ट किती दिलेली आहे तर 28,000 दिलेली आहे। तर ही कॉस्ट आपल्या बिझनेसची जी काय आहे तर ती इन्कम आहे, तर ती आपण कुठे लिहित असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला हे कॉस्ट तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर क्लायंट्स लेजर बॅलन्स डेबिट, क्लायंट लेजर बॅलन्स डेबिट आहे। तर डेबिट बॅलन्स आपण कुठे लिहित असतो, एक तर असेटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। तर हे क्लायंट्स लेज बॅलन्स डेबिट आहे 6,600। तर हे कुठे घेणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला हे आपण घेणार आहोत। त्यानंतर हे क्लायंटचं बॅलन्स आहे, ठीक आहे। तर प्रॉफिट अँड लॉसला आपण घेतलेला आहे। त्याचबरोबर हे जे आहे तर याचे 3 इफेक्ट आपण घेणार आहोत। कुठे तर पहा, एक येईल असेट साईडला, इथे पहा एक येईल असेट साईडला, एक येईल लायबिलिटी साईडला आणि एक येईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, ठीक आहे। तर हे आहे रिझर्व, त्यामुळे याचे 3 इफेक्ट तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर आहे क्लायंट्स लेजर बॅलन्स क्रेडिट, तर क्रेडिट बॅलन्स आहे तर हे कुठे जाणार तर क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी साईडला, क्लायंट्स लेजर बॅलन्स इथे लिहून घ्यायचं आहे, इथे लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा,
डिस्बर्समेंट लेजर्स बॅलन्स, तर हे काय आहे तर असेट आहे, तर हे असेटमध्ये लिहा. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस कधीचं आहे 1/1/90, हे म्हणजे ओपनिंगचं वर्क इन प्रोग्रेस आहे. तर एक वर्क इन प्रोग्रेस आपण काय करत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आपण क्लोजिंग स्टॉकमधून म्हणजे जे काही क्लोजिंगचं बॅलन्स आहे वर्क इन प्रोग्रेस तर त्यातनं आपण हे ओपनिंगचं लेस करत असतो. त्यानंतर रिझर्व फॉर कॉस्ट नॉट कलेक्टेड 1/1/90, तर हे जे आहे तर हे ओपनिंगचं आहे, परंतु हे रिझर्व आहे, तर हे ॲज इट इज आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घेत असतो. त्यानंतर कॅश आहे, हे माहिती आहे आपण असेटमध्येच घेतो. त्यानंतर बँक आहे, बँकसुद्धा असेटमध्ये. बँक ऑफिस आहे, हे सुद्धा असेटमध्ये. तर हे सर्व असेटमध्ये लिहून घ्यायचं आहे. हे पहा आन्सर मी तुम्हाला दाखवत आहे. कॅश, बँक, क्लायंट्सचं बँक, ऑफिसचं बँक, हे तुम्हाला असेटला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा मदन्स कॅपिटल, मोहन्स कॅपिटल, मदन्स ड्रॉविंग, मोहन्स ड्रॉविंग, तर हे ड्रॉविंग आणि कॅपिटल, तर कॅपिटलमधून आपण ड्रॉविंग हे लेस करत असतो. तर बॅलन्स शीटमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. कॅपिटल मोहन, त्यात ॲड प्रॉफिट करतो, इंटरेस्ट दिला असेल इंटरेस्ट ॲड करतो आणि लेस काय करत असतो तर ड्रॉविंग. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचं आहे. मोहनचं कॅपिटल किती आहे 10,000, तर या त्याचा नेट प्रॉफिट इंटरेस्ट ॲड करून ड्रॉविंग्स हे लेस करायचे असतात. त्यानंतर पहा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर जे काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर काळजीपूर्वक हे ॲडजस्टमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर या ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत तर ह्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जी तुम्हाला फर्स्ट ॲडजस्टमेंट म्हणजेच कॉस्ट नॉट मेड अप ऑन 31 डिसेंबर 90 एस्टिमेटेड ॲट 5,500, तर हे जे आहे तर हे तुम्हाला याचे चारही साईडला तुम्हाला लिहायचं आहे. 4 इफेक्ट म्हणजे कोणकोणते, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, हे बघा मी दाखवते तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा, हेच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला कॉस्टमधून लेस ॲड करायचं आहे. त्यानंतर लायबिलिटी साईडला लिहायचं आहे तुम्हाला, हे पहा रिझर्व फॉर कॅश म्हणून. आणि असेट साईडला सुद्धा वर्क इन प्रोग्रेस, कुठे गेलं वर्क इन प्रोग्रेस क्लायंट्स फॉर कॉस्ट 5,500, तर हे तुम्हाला लिहायचं आहे. याचे 4 इफेक्ट करून घ्यायचे आहेत. हे झाल्यानंतर नेक्स्ट आहे ऑफिस एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹400 वे रॉंगली डेबिटेड टू अ क्लायंट्स डिस्बर्समेंट अकाउंट, तर चुकून ऑफिस एक्सपेन्सेसचे डिस्बर्समेंट अकाउंटमध्ये डेबिट झालेले आहेत, तर ते आपण तिकडं न दाखवत आहे ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. हे 400. तर पहिला इफेक्ट करा इथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये ऑफिस एक्सपेन्सेस 3,000 आहेत, यात ॲड करा ट्रान्सफर झालेले 4,000, आउटरला येईल 3,400 आणि हे 400 तुम्हाला असेटला ट्रान्सफर करायचे आहेत. तर जे काही डिस्बर्समेंट आहे तर त्यातून तुम्हाला 400 हे लेस करून घ्यायचे आहेत, कारण हे चुकीने इकडे झालेले आहेत ते आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि आउटरला लिहा डिस्बर्समेंट किती आहे 2,300, लेस करा 400 राहतील, आउटरला 1,900. सेकंड ॲडजस्टमेंट सोडून झालेली आहे. त्यानंतर बघा थर्ड ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे, तर प्रोव्हाइडेड डेप्रिसिएशन ॲट 20% बोथ ऑन फर्निचर अँड बुक्स, फर्निचर आणि बुक्सवरती 20% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फर्निचर किती सांगितलेलं आहे पहा, फर्निचर आहे 16,000, 16,000वर 20% करा किती येतील, तर 16,000वर 20% तुम्हाला 3,200 येतील. तर इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की फर्निचरवर जेव्हा आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळेस डेप्रिसिएशन किती येणार आहे 3,200, तर 3,200 ॲज इट इज असं बाहेर लिहायचं नाही, ठीक आहे. तर 3,200 आल्यानंतर हे जे फर्निचर आहे 16,000, तर यातून हे 3,200 लेस करून त्याची किंमत आउटरला 12,800 अशी घ्यायची आहे. आणि नंतर याचा सेकंड इफेक्ट आपण कुठे करत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर इफेक्ट करत असताना ही 12,800 ही प्राईस तुम्हाला घ्यायची नाही तिकडे, तर फक्त डेप्रिसिएशन जेवढं आपलं आलेलं आहे तेवढंच तुम्हाला हे घ्यायचं आहे. तर 3,200 हे डेप्रिसिएशन तुम्हाला इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला नोंदवायचं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, फर्निचरवरती पण 20% आहे आणि बुक्सवरती पण 20% आहे. तर बुक्स किती दिलेले आहेत, बुक्स म्हणजेच काय लायब्ररीलाच बुक्स लायब्ररी असे म्हणतो. तर पहा बुक्सवरती कॅल्क्युलेट करायचं आहे
लेस डेप्रिसिएशन 20%. लायब्ररी आहे 9,000ची, यावर 20% करा, 7,800 येईल. ह्या 9,000तनं हे 7,800 हे लेस करा, आउटरला राहतील 7,200. यानंतर याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला 7,800 हे डेप्रिसिएशन तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. 1,800 सॉरी, इथे हे 1 आहे, 7,000 नाही. तर हे 1,800 तुम्हाला याचा सेकंड इफेक्ट इथे करून घ्यायचा आहे डेप्रिसिएशन. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, चौथी ॲडजस्टमेंट आहे. फर्स्ट समजली, सेकंड समजली, थर्ड समजली. त्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट आहे पहा, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 6%. तर पहा, इंटरेस्ट सांगितलेला आहे. जे पार्टनर्स आहेत त्यांच्या कॅपिटलवरती किती, 6%. तर त्यांच्या कॅपिटलवर 6% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ॲड करायचं आहे. तर पहा, बॅलन्स शीटमध्ये आपण त्यांचं कॅपिटल हे लिहून घेतलेलं आहे. तर त्यावर 6% कॅल्क्युलेट करा. 30,000 × 6 डिवायडेड बाय 100, 1,380. तर हे आला नेट, हे 1,800 हा झाला इंटरेस्ट कोणाचा, मोहनचा. त्यानंतर मोहनचा कॅल्क्युलेट करून झालेला आहे. त्यानंतर मदनचा आहे, हा मदनचं कॅपिटल किती आहे, 10,000. यावर 6% कॅल्क्युलेट करा, किती येईल इंटरेस्ट, 600. तर हे दोन्हीचं तुम्हाला सेकंड इफेक्ट कुठं करायचं आहे, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मदनचा आहे 1,800, मोहनचा आहे 600. याची टोटल करा, 2,400 ही आउटरला तुम्हाला याची किंमत लिहायची आहे. त्यानंतर फिफ्थ ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे पहा, पार्टनर्स शेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज मदन 3/5 अँड मोहन 2/5. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर ह्यांचा जो काही नेट प्रॉफिट येणार आहे तर तो त्यांच्या दोघांमध्ये डिवाईड कसा करायचा आहे, तर मदनला 3/5 आणि मोहनला 2/5. म्हणजे जो काही नेट प्रॉफिट येणार आहे तर ते कॅल्क्युलेट कसं करायचं तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला हे करून झाल्यानंतर जे काही रिझर्व होतं तर त्याचे आपण इथे 4 इफेक्ट, 2-3 इफेक्ट केलेले आहेत. तर आता बघा, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल करा. जी टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे लिहा. क्रेडिट साईडची टोटल येणार आहे 36,300, ही टोटल दोन्हीकडे लिहायची आहे. डेबिट साईडची टोटल किती येते पहा, किंवा 36,300मधून सॅलरीज, ऑफिस रेंट, त्याचबरोबर ऑफिस एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट आणि रिझर्व आणि क्लायंट्सचे बॅलन्स हे लेस करा. प्रॉफिट येईल 2,300. तर हा प्रॉफिट मदनला 3/5 आणि मोहनला 2/5 असं डिवायडेड करा. मदनला येईल 1,380 आणि मोहनला येईल 920. तर हा ट्रान्सफर कुठे करायचा आहे, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर मोहनचं नेट प्रॉफिट किती आलेलं आहे, 1,380. त्यानंतर मदनचं कॅपिटल किती आलेलं आहे, तर मदनचं नेट प्रॉफिट आलेलं आहे 920. तर हे तुम्हाला सेकंड इफेक्ट इथे करून झालेला आहे. त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करा. तर 30,000 प्लस 1,380 प्लस 1,800 मायनस 4,000 करा, किती येतील, 29,180. त्यानंतर मदनचं करा, 10,000 प्लस 920 प्लस 600 मायनस 2,000, 9,520. त्यानंतर क्लायंटचं क्रेडिट बॅलन्स घेतलेला आहे, रिझर्व फॉर कॅश घेतलेली आहे आपण. तर हे आलेलं आहे बॅलन्स शीटच्या अमाऊंट. तर याच्या प्लस करून पहा, काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बॅलन्स शीट तुमचं टॅली होणार आहे 52,600, म्हणजेच 52,600 हे तुम्हाला बॅलन्स शीट याने टॅली होणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातील एक्झाममध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲडजस्टमेंट काय सांगितलेले आहेत, कशा पद्धतीने सांगितलेले आहेत त्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. तर याचे 2 प्रॉब्लेम आपण महत्त्वाचे जे प्रॉब्लेम होते तर ते घेतलेले आहेत. तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा बघू शकतात, ॲज इट इज असाच प्रॉब्लेम येईल, फक्त एखाद्या 2 ॲडजस्टमेंट ह्या तेवढ्या वेगळ्या येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे.
जे काही वर्क इन प्रोग्रेस असणार आहे क्लोजिंगचं, तर त्याचे तुम्हाला 4 इफेक्ट करायचे आहेत। आणि जी काही तुम्हाला कॉस्ट दिली जाईल म्हणजे क्लायंटची, त्याचबरोबर इथे पहा कसं क्लायंटचं बॅलन्स दिलेलं होतं आणि इथे काय दिलेलं आहे डेटाज फॉर कॉस्ट। तर अशा पद्धतीने जे काही तुम्हाला दिलेलं असतं तर त्याचे तुम्हाला स्वतःहून त्याचे 3 इफेक्ट हे करायचे आहेत। इथे कुठेही सांगितलं जाणार नाही की तुम्ही याचा इथे इफेक्ट करा किंवा याचा असे आहे तर ॲडजस्टमेंटमध्ये कुठेही काहीच उल्लेख न करता आपल्याला त्याचे 3 इफेक्ट आणि वर्क इन प्रोग्रेसचे 4 इफेक्ट हे करायचे आहेत म्हणजे आहेत, तरच तुमचं बॅलन्स टॅली होणार आहे। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरमधील बाकीचे जे काही प्रकरणं आपले राहिलेले आहेत तर त्यावरती आपण नक्कीच प्रॉब्लेम घेऊयात। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पेपरचा चांगला अभ्यास करा, कुठे काही अडचण असेल तर कमेंट करा। धन्यवाद।